नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. आंतरजातीय प्रेम विवाहाचा असा दुर्दैवी शेवट. 8व्या महिन्यातच सिझेरियन बाळाला जन्म देताच काही क्षणातच आईने सोडला प्राण. साके तालुका कागल येथील शीतल शिवाजी म्हातुगडे वय 21 या मातेचा प्रसूतीनंतर काही वेळातच मृत्यू झाल्याने म्हातुगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या क्षणी घरात नव्या पाहुण्याच्या आगमनाने आनंदाचा जल्लोष सुरू झाला, त्याच क्षणी शीतल यांच्या मृत्यूने काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली. एका बाजूला बाप होण्याचा आनंद आणि दुसऱ्या क्षणी पत्नीला गमावण्याचं दुःख, अशा नियतीच्या क्रूर खेळाने कुटुंबियांसह परिसरातील नागरिकही हळहळले. शीतल आणि शिवाजी यांचा 1.5 वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता. अल्पावधीतच दोघांनी सुखी संसाराची स्वप्ने रंगवली होती. त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या बाळाच्या आगमनाची चाहूल लागल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. प्रसूतीसाठी शीतल काही दिवसापूर्वी माहेरी कोगनोळी तालुका निपाणी येथे आल्या होत्या. 8वा महिना सुरू असतानाच शनिवारी दिनांक 16 रोजी रात्री पोटदुखीचा त्रास सुरू झाला. वडिलांनी तातडीने त्यांना कागल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात हलवले. रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी परिस्थिती लक्षात घेऊन 8व्या महिन्यातच सिझेरियन प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. शीतल यांनी गोंडस मुलाला जन्म दिला. चिमुकल्याच्या आगमनाने काही क्षणासाठी कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. प्रसूतीनंतर काही वेळातच शीतल यांची प्रकृती अचानक खालावली. रक्तदाब कमी झाल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येते. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. जन्मलेल्या बाळाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. शीतल यांच्या अकाली निधनाने 1.5 वर्षात फुललेला संसार नियतीच्या कठोर आघाताने उद्ध्वस्त झाला. कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू आणि घरातील चिमुकल्याच्या जन्माचा आनंद यांच्यातील विरोधाभास मन हेलावून टाकणारा आहे.